होळी रे होळी पुरणाची पोळी। आज आपण फक्त 1 चमचा तेल वापरून संपूर्ण पुरणपोळ्या करणार आहोत। नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये होळी स्पेशल पुरणाची पोळी करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर करूया होळी स्पेशल पुरणाची पोळी। पुरणपोळी करण्यासाठी येथे मी 1 कप डाळ घेतलेली आहे। तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने किंवा कपाने डाळ मोजून घेऊ शकतात, कारण यावरच आपल्याला साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण घेता येते आणि अचूक प्रमाणात येते। तर आता आपल्याला काय करायचं, डाळीमध्ये पाणी टाकायचे आणि डाळ आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची। 2 पाण्याने डाळ धुतली की अगदी स्वच्छ आपली ही डाळ होते। तर आपली डाळ धुवून झालेली आहे बघा। यामध्ये आता आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचे आणि ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायची। डाळ अर्धा तास भिजत ठेवली की आपली डाळ ही लवकर शिजते। तर इथे आपली डाळ भिजत ठेवलेली आहे बघा। तर मस्त अशी डाळ भिजलेली आहे। आता यामधलं पाणी आपण काढून घेऊया आणि कुकर घेऊया आणि कुकरमध्ये आपण ही डाळ टाकून शिजून घेणार आहोत। तर इथे मी सर्व अशी डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे बघा। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। जर आपल्याला आमटीसाठी येळवणी पाहिजे असेल तर बोटाचे 2 कांडे जाती इतकं पाणी टाकायचे आणि जर आपल्याला येळवणी पाहिजे नसेल तर फक्त बोटाचा 1 कांडा बुडेल इतकंच पाणी घालायचे। असं केल्यानं आपल्याला डाळ लवकर शिजते पण आणि चांगली शिजते। तर इथे मला आमटीसाठी येळवणी पाहिजे होतं म्हणून मी 2 कांडे बुडते इतकं पाणी टाकले आणि वरून थोडंसं 1 चमचा तूप घातलेले। तूप घातल्यानं आपली डाळ मस्त अशी शिजते पण आणि कुकर उतू पण जात नाही। तर कुकराचं झाकण लावलेलं आहे बघा आणि गॅसवर मी इथे कुकर ठेवलेले। आपल्याला मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्यात। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया। तर पीठ इथे मी मोठी परात घेतलेली आहे, त्यामध्ये इथे मी 2 कप गव्हाचं पीठ टाकलेले। आपल्याला पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यायचे। असं केल्यानं आपली पुरणपोळी खूप मस्त मऊसूद होते। यामध्ये इथे मी छोट्या कपाने 1 कप मैदा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे। मैदा घातल्याने पोळी आपली अगदी मऊसूद अशी होते। तर पीठ भिजण्यासाठी पाणी घेतले, त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची। असं केल्यानं आपली पुरणपोळी खूप मस्त दिसते पण आणि कलर पण आपल्या पुरणपोळीला खूप मस्त येतो। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे। एकदमच आपल्याला सारं पाणी घालायचं नाही, कारण पीठ पातळ करून घ्यायचं नाही, आपल्याला घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। तर हे बघा घट्ट असं पीठ मळून झालेले। आता इथे 1 बाउल घेतला आहे, त्यामध्ये सुती ओला कपडा ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला भिजलेलं पीठ टाकायचे आणि याचा असा गुंडाळा करून आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तर आपल्याला आपण हे पाण्यात पीठ भिजवणार आहोत। तर इथे मी असा गोळा करून झालेला आहे बघा। बाउलमध्ये आपल्याला गोळा ठेवायचा आहे आणि यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचे जोवर हे पीठ आपलं चांगलं भिजत नाही तोपर्यंत। तर हे बाजूला ठेवूया आणि आता आपण आपली डाळ शिजली का नाही बघूया। तर इथे मी कुकरचं झाकण काढलेलं आहे बघा। थोडीशी पळीवर डाळ घेऊन बसलेली आहे। तर मेणासारखं आपलं हे पुरण शिजलेलं आहे बघा। तर आता आपण यामधलं येळवणी काढून घेऊया। येळवणी काढण्यासाठी इथे मी मोठी वाटी घेतलेली, त्यामध्ये आपल्याला येळवणी काढून घ्यायचं आहे आमटीसाठी। तर हे बघा, तर येळवणी काढून झालेलं आहे। आता आपण ही वाटी बाजूला काढून घेऊया। आता आपल्याला डाळ मॅश करून घ्यायची आहे। तर ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजली आहे त्या कुकरमध्ये आपल्याला मॅश करून घ्यायची आहे। जर डाळ चांगली शिजली नसतील तर तुम्ही चाळणी वाटं पण काढू शकतात, जास्त भांड्याचा पसारा पण पडत नाही। एकाच कुकरमध्ये आपल्याला डाळ शिजवता येते पण आणि आपल्याला पुरण पण करून घेता येते। तर हे मस्त अशी मेणासारखी आपली डाळ झालेली। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। ज्या कपानं आपण 1 कप डाळ घेतली होती त्याच कपानं आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे बघा। आपल्याला खालीच हे गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅसवर हे कुकर ठेवून द्यायचं आहे बघा। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे। चांगलं असं हे आपल्याला कमी गॅसवरच हे मिक्स करीत राहायचं एकसारखं, फुल गॅस करायचा नाही आपल्याला। आता यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची। इलायची पावडर घातल्याने आपली पुरणपोळी खूप मस्त लागते चवीला। तर चांगलं असं हे मिक्स करून झालेलं आहे। तर आपलं हे पुरण तयार आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा तूप घालायचे। तूप घातल्याने आपल्या पुरणाचा स्वाद खूप मस्त येतो। तर आपलं हे पुरण मस्त असं तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि पुरण आपल्याला आता गार करून घ्यायचे। तर इथे मी प्लेट घेतलेली आहे। प्लेटमध्ये आपल्याला सर्व असं पुरण टाकायचे आणि गार करून घ्यायचे। असं केल्याने आपले पुरण लवकर गार होतो आणि पोळ्या करताना हाताला चटके पण लागत नाहीत। सगळं असं मी प्लेटमध्ये पांगून घेतलेले। 2 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊया आपण गार होण्यासाठी। तर 2 मिनिटं झालेलेच बघा, आपलं पुरण मस्त शिजलेले गार झालेले। तर याची आता आपल्याला हातानं गोळे करून घ्यायचे। तर जितका कणकेचा गोळा घ्यायचा तितका आपल्याला जास्त आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे। तर इथे मी 5 गोळे करून झालेले आहेत बघा। कणकेच्या गोळ्यापेक्षा आपल्याला पुरणाचा गोळा मोठा करायचा आहे। असं केल्याने आपली भरपूर पुरणाची पोळी तयार होते। तर आपलं पीठ पण भिजलेलं आहे बघा। याच्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि ज्या परातीत आपण पीठ मळलं होतं तीच परात घ्यायची, त्यामध्ये अर्धा चमचा यामध्ये तेल घालायचं आणि हे पीठ आपल्याला सोडून घ्यायचं या कपड्यातून।
तर आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही कणिक मळताना. आपल्याला या तेलामध्येच ही पीठ चांगली मुरून घ्यायची आहे. जितकं मळताना तितकं आपली पुरणपोळी मऊसूद अशी होते. तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे बघा. तर आता आपण गॅसवर तवा ठेवूया. जोपर्यंत आपली पुरणपोळी लाटून होत नाही तोपर्यंत आपलं तवा तापते. तर आता यामधला कणकेचा थोडासा गोळा घ्यायचा हातावर. जितका आपण पुरणाचा गोळा घेतला आहे त्यापेक्षा आपल्याला कमीच कणकेचा गोळा घ्यायचा आहे. तर हातानं चांगला असा मळून घ्यायचा आहे. बघा आपला कणकेचा गोळा कमी आहे आणि पुरणाचा गोळा मोठा आहे. तर आता थोडंसं हाताला पीठ लावायचं, जास्त पीठ लावायचं नाही. आणि याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची. वाटी तयार करून झाली की यामध्ये हलक्या हातानं आपल्याला पुरण भरायचे आणि वरून थोडंसं पीठ टाकायचं आहे. पीठ टाकल्यानं आपली पुरणपोळी टम्म अशी फुगते आणि गुबगुबीत होते. तर चांगलं असं हे दाबून घ्यायचं आणि याचं नाक आपल्याला असं खाली दाबल्यानं आपली पुरणपोळी फुटत नाही. तर प्लास्टिकची पन्नी घेतलेली त्यावर अर्धा चमचात आपल्याला तेल लावायचं आहे आणि वरून आपल्याला गोळा ठेवायचा आहे कणकेचा आणि पुरणपोळीचा. वरून पुन्हा आपल्याला प्लास्टिकची पन्नी ठेवायची आणि हलक्या हातानं आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची. तुम्ही केळीचा पाण्याचा वापर करू शकतात किंवा बटर पेपराचा पण वापर करू शकतात. इथे मी प्लास्टिकची पन्नी वापरलेली आहे. तर पातळ अशी ही पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे. आता आपण हलक्या हाताने ही प्लास्टिकची पन्नी काढून घेऊया आणि ही पुरणपोळी आपण याच्यावर टाकूया तव्यावर हलक्या हाताने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे. तर इथं मी पोळी टाकलेली आहे. आलटी पलटी करून आपल्याला ही पुरणपोळी चांगली अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे तेल पण लावू शकतात आणि तूप पण लावू शकतात. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. टम्म अशी आपली ही पुरणपोळी फुगलेली बघा, गुबगुबीत अशी झालेली आहे. अशा पद्धतीने आपण पीठ भिजवलं तर अगदी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी ही पुरणपोळी होते. तर आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे बघा. तर मी इथे तुम्हाला काढून दाखवते. अगदी कडेपर्यंत आपलं हे पुरण गेलेलं आहे बघा. तर मस्त अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे बघा. तर या होळीला तुम्ही पण अशा पद्धतीने पुरणपोळी करून बघा. फक्त 1 चमचा तेलातच होते आणि अगदी खायला पण आणि चविष्ट मस्त होते. तर रेसिपी कशी वाटली आजची नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.